नमस्कार श्रोतेहो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण रतन टाटा यांचे जीवन प्रवास पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1937 मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते। ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत, जेथे त्यांनी 1975 मध्ये शिक्षण पूर्ण केले। 1961 मध्ये ते त्यांच्या कंपनीत रुजू झाले, तेव्हा ते टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करायचे आणि 1991 मध्ये JRD टाटा यांच्या निवृत्तीनंतर ते त्यांचे उत्तराधिकारी होते। त्यांनी टाटा टी मिळवून टेटली विकत घेतली, टाटा मोटर्स घेऊन जगवार लँड रोवर विकत घेतली आणि टाटा स्टील घेऊन कोरस कंपनीचे अधिग्रहण केले। त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत केंद्री गटातील टाटा समूहाला जागतिक व्यवसायात रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला। त्यांचे प्रारंभिक जीवन बघूया। रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी ब्रिटिश राजवटीत मुंबई येथे झाला होता। ते नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांचा जन्म सुरत येथे झालेल्या आणि नंतर टाटा कुटुंबात दत्तक घेतले गेले। टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या भाची सुनी टाटा या त्यांच्या आई होत। टाटांचे आजोबा होर्मुसजी टाटा हे रक्ताने टाटा कुटुंबाचे सदस्य होते। 1948 मध्ये टाटा 10 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले, तेव्हा त्यांनी त्यानंतर त्यांचे संगोपन केले आणि रतनजी टाटा यांच्या आजी आणि विधवा नवजबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतले। त्यांना एक धाकटा भाऊ जिमी टाटा आहे आणि नोएल टाटा हे सावत्र भाऊ आहेत, जे त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत। टाटाचा पहिली भाषा गुजराती आहे। मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये त्यांनी 8वी पर्यंत शिक्षण घेतले। त्यानंतर त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूल आणि न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यांनी 1955 मध्ये पदवी प्राप्त केली। पदवी घेतल्यानंतर टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला, ज्यामधून त्यांनी 1959 मध्ये आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली। 1975 मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या 7 आठवड्याच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमात भाग घेतला। शिक्षण चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले। आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या 10 वर्षाच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले। कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली। याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख JRD टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली। जीवन दिल्ली येथे रतन टाटा टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून JRD प्रभावित झाले। आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना JRD यांनी टाटा उद्योग समूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले। इसवी सन 1962च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले, मात्र समूहाच्या परंपरेनुसार 62 ते 71 त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले। जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इसवी सन 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपवण्यात आली। नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती। रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील 3 वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळवले। संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा 2% वरून 20% झाला, पण देशात आणीबाणी जाहीर झाली। पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली। रतन टाटा यांना अनुभवाला आलेले हे पहिले अपयश होते। इसवी सन 1977 मध्ये
रतन टाटांवर इम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपवण्यात आली. इम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्यांच्या तुलनेत उत्पादन तुटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये 50 लाख रुपयाची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला केली. पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि ऋषी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते, पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. इसवी सन 1981 जे.आर.डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्ट्रीजची सूत्रे सोपवली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योग समूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इसवी सन 1991 जे.आर.डी. यांनी स्वतःच उद्योग समूहाची सर्व सूत्रे रतन टाटाकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जगवार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली. मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नामधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. हे यश मिळवत असताना टाटांनी कधीच आपल्या मूल्याशी तडजोड केली नाही. त्यामुळेच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झाले. निवृत्तीनंतर ते नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.